नमस्कार, मी अबोली तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली ह्या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्सचा टॉपिक बघायचा आहे, प्रॅक्टिस सेट 16.2. प्रॅक्टिस सेट 16.2. फ्रेंड्स, हा प्रॅक्टिस आहे चॅप्टर नंबर 16चा सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम आणि हा प्रॅक्टिस सेट आहे फॉर्म्युल्यावर बेस. कर्व सरफेस एरिया ऑफ a cylinder is equals to 2 pi RH and total surface area of a cylinder is equals to 2 pi r in bracket h plus r and area of a circle is equals to pi r square. बघा, r म्हणजे रेडियस आणि h म्हणजे असते हाईट आणि पायची व्हॅल्यू जी ठेवतो ती आपण ठेवतो 22/7 किंवा 3.14. बघा, हे फॉर्म्युले आपल्याला प्रॅक्टिस सेट 16.2 साठी लागणार आहे. तर नक्की हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ह्या चॅनलवरचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, स्वतःची काळजी घेत चला आणि त्याचबरोबर अभ्यास पण करत राहा. आणि फ्रेंड्स, कसला वेळ न घालवता आपण आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 16.2 आपल्याला स्टार्ट करायचा. आणि फ्रेंड्स, यामध्ये आपल्याला कर्व सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर अँड टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर हे 2 फॉर्म्युले यूज करायचे. आणि त्यामध्ये अजून एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, एरिया ऑफ ए सर्कल पाय आर स्क्वेअर. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि या एक्झाम्पल्समध्ये व्हॅल्यू कशा पुट करायच्या, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि कॅल्क्युलेशनमध्ये आन्सर काढल्यानंतर त्या आन्सरला युनिट काय राहणार, ते हे सगळं आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ केअरफुली बघा. आणि फर्स्टली आपण फर्स्ट क्वेश्चनपासून स्टार्ट करणार आहोत. बघूया काय म्हणते. इन इच एक्झाम्पल गिवन बिलो. बघा, हे फर्स्ट आहे, हा त्याचा सब क्वेश्चन आहे. असे अजून 4 क्वेश्चन्स आहे, म्हणजे टोटल 4 क्वेश्चन्स आहे. आणि त्या क्वेश्चन्समध्ये काय दिलेलं आहे, तर रेडियस ऑफ बेस ऑफ द सिलेंडर अँड इट्स हाईट, म्हणजे रेडियस आणि हाईट दिलेली आहे. त्यावरून काय करायचं, प्रत्येक एक्झाम्पलसाठी कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. आपण फर्स्टली यापासून स्टार्ट करूया. बघा, इथे लिहिते मी क्वेश्चन फर्स्ट. बघा, गिवन मध्ये काय लिहिणार, गिवन मध्ये काय लिहिणार, जो क्वेश्चन मध्ये आहे तेच. r is equals to 7 cm and h is equals to 10 cm. आपल्याला काय काढायचं आहे, कर्व सरफेस एरिया. बघा, मी इथे लिहिते कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला, कर्व सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे आपला 2 पाय आर एच. बघा, लेफ्ट साईडची व्हॅल्यू काढायची आहे, इज इक्वल टूच्या राईट साईडला बघा ह्या सगळ्या क्वांटिटीज एकमेकांना काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. बघा, इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 2 मल्टिप्लिकेशन पाय. पायची व्हॅल्यू माहिती आहे सगळ्यांना 22/7, कधी चेंज होत नाही. इथे लिहिते मी 22/7. मल्टिप्लिकेशनला आर, आर आहे आपला 7. मल्टिप्लिकेशन एच, एचची व्हॅल्यू 10 पुट करायची. कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे. बघा, इज इक्वल टू खाली इज इक्वल टू लिहायचं, 7ला कट करायचं, 2नी 22ला मल्टिप्लाय करायचं, 44 येतं. मल्टिप्लिकेशन हा 10, दोघांचे मल्टिप्लिकेशन येतं 440 आणि युनिट जे लिहिणार आपण स्क्वेअर सेंटीमीटर. आपण जे आन्सर काढलेलं आहे ते कर्व सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडरचा. तर इथे सेंटेन्स मध्ये लिहून घेऊया, द कर्व सरफेस एरिया of a cylinder is 440 square centimeter. बरोबर. त्यानंतर टोटल सरफेस एरिया काढूया. इथे लिहिते मी टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर, टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर. बघा, इज इक्वल टू काय फॉर्म्युला, 2 पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर. बघा, फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याला त्यामध्ये व्हॅल्यू पुट करणं आवश्यक, म्हणजे महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. ते बघूया कसं पुट करतो आपण. फर्स्ट इथे बघितलंय, त्यानंतर इथे पण बघूया. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू लेफ्ट साईडची क्वांटिटी काढायची, तिथे काहीच लिहिणार. बघा, राईट साईडला लिहूया 2 पायची व्हॅल्यू काय पुट करतो आपण 22/7. मल्टिप्लिकेशनला आर आहे, आर काय दिलेला आहे आपला 7. त्यानंतर हा ब्रॅकेट एच प्लस आर म्हणजे 10 + 7, 10 + 7. बघूया, आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केलेल्या आहे. ह्यानंतर काय करूया, कॅल्क्युलेशन करूया. बघा, 7 कॅन्सल होतात,
इज इक्वल टू खाली इज इक्वल टू लिहिते. जर काही सॉल्व्ह होत असेल तर ते सुद्धा सॉल्व्ह करूया. बघा 2ने 22ला मल्टिप्लाय करू शकतो आपण 44. त्यानंतर ह्या ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनला आहे 10 + 7ची ॲडिशन येते 17. याचं आन्सर काढायचं आहे. तर काय करायचं 44नी 17ला मल्टिप्लाय करायचं असंही करू शकतो किंवा 17नी 44ला मल्टिप्लाय कोणी एकमेकांना. पण सगळ्यांना 44चं टेबल माहिती नाही पण 17चा टेबल सगळ्यांनाच माहिती आहे. तर बघा 17 4 जा 68. तर 8 इथे 6 कॅरी 17 4 जा 68. तर 68 हा 6 मध्ये काय करायचं ऍड करायचं. 6 + 68 काय येतं 74. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 748. 748 युनिट काय लिहिणार स्क्वेअर सेंटीमीटर. बघा हे कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. आता मी इरेज करते आणि लास्टमध्ये जे आपण आन्सर काढलेला आहे टोटल सरफेस ऑफ ए सिलेंडर त्याचं मी सेंटेन्स लिहिते. टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर is 748 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे आपण फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं. यानंतर नेक्स्ट बघूया. बघा फर्स्ट क्वेश्चनचा सेकंड सब क्वेश्चन आहे सॉल्व्ह करूया. बघा गिवन काय आहे आर दिलेला आहे 1.4 सेंटीमीटर आणि एस दिलेला आहे 2.1 सेंटीमीटर. लिहूया इथे लिहिते मी गिवन मध्ये आर इज इक्वल्स टू 1.4 सेंटीमीटर and h is equals to 2.1 सेंटीमीटर. काढायचं काय कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया. मी फर्स्टली कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहून घेते. कर्व सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू काय आहे 2πr. सगळ्या क्वांटिटी एकमेकांना काय आहे मल्टिप्लिकेशन. बघा इज इक्वल टू काय इज इक्वल टू 2 पायची व्हॅल्यू पुट करायची. पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 22/7. मी ते लिहून घेतले 22/7 मल्टिप्लिकेशन आर. आर काय आपला 1.4 मल्टिप्लिकेशन एच काय आपला 2.1. आता हे सॉल्व्ह करायचं. काय करूया 2ने 22ला मल्टिप्लाय करूया इथं 44. ह्या 7ने मी याला डिवाइड करते. 7 याला डिवाइड करते. आन्सर काय येतं 0.2 मल्टिप्लिकेशन 0.2 मल्टिप्लिकेशन 2.1. बघा आता काय करूया हे डेसिमल नंबर आहे ना हे डेसिमल नंबरची मल्टिप्लिकेशन करूया. मी ते तुम्हाला सांगते खाली कॅल्क्युलेशन मध्ये. कॅल्क्युलेशन बघूया 0.2 मल्टिप्लिकेशनला 2.1 डेसिमल पॉईंट काढून घ्यायचे. 21 2 जा 42 इथे 2 इथे 4. 21नी 0ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं 0. 0नी कशाला मल्टिप्लाय करा आन्सर 0 मध्येच येतं. तर 0 + 4 4 इथे डेसिमल पॉईंट होते. आफ्टर डेसिमल पॉईंट इथला एक आणि इथला एक 2 डिजिट मग बघायचं 1 2 इथे तो डेसिमल पॉईंट येते 0. म्हणजे दोघांची मल्टिप्लिकेशन काय आलेली आहे 0.42. बघा हे सुद्धा थोडं क्रिटिकल आहे पण तरी आपण सॉल्व्ह करूया. मी ते सांगते तुम्हाला. बघा 44 मल्टिप्लिकेशनला काय आहे 0.42. आता हा पॉईंट समजायचं की आहेच नाही. फक्त काय करायचं या 42नी 44ला मल्टिप्लाय करायचं. बघा फर्स्टली 2नी 2 4 जा 8 2 4 जा 8 मल्टिप्लिकेशन 4 4 16 इथे 1 कॅरी 4 4 16 16 पण was 70. बघा 8 8 + 6 14 1 कॅरी 1 + 7 8 1. बघा एवढा आपण आन्सर काढलेला आहे. आपण 0 इरेज केलेला होता. आता काय करूया इथे 0 देऊन घेऊया आणि आफ्टर 0 डेसिमल पॉईंट होता तो सुद्धा. डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत 2 राईट टू लेफ्ट. इथे काय करते मी डेसिमल पॉईंट देते आणि आलेला आन्सर इथे लिहून घेते 18.48 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा आपण कर्व सरफेस एरियाचा आन्सर काढले ते लिहून घेते सेंटेन्समध्ये. द कर्व सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर is 18.48
48 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा हे जे रेडियस आणि हाईटची जी व्हॅल्यू होते म्हणजे त्याचं जे युनिट होतं ते सेंटीमीटर होते. म्हणून जेव्हा आपण सुद्धा एरियाचं युनिट लिहिलं ते काय लिहिणार सेंटीमीटर. जर इथे मीटर असतं तर आपण इथे मीटर घेतलेलं असतं. आता आपल्याला काय करायचं आहे टोटल सरफेस एरिया. तर मला इथे हे सॉल्व्ह करायचं आहे तर मी कॅल्क्युलेशन इरेज करते. बघा इथे लिहिते टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू काय आहे 2 पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर. लेफ्ट साईडची व्हॅल्यू काढायची आहे ती आपण लिहिणारच नाही. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू हे सगळं मल्टिप्लिकेशन एकमेकांना 2 मल्टिप्लिकेशन पायची व्हॅल्यू काय येणार 22/7 22/7 मल्टिप्लिकेशनला. आरची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1.4. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय एच प्लस आर आपण काय लिहिणार 21 प्लस 1.4. बघूया सॉल्व्ह करूया. ह्या 7 याला डिवाइड करायचं. 7 नी 1.4 ला डिवाइड करायचं काय तर 0.2. बघूया ह्या 2 नी ह्या 22 ला मल्टिप्लाय करूया 44 मल्टिप्लिकेशनचं साईन 0.2 इथे लिहून घेऊया. आणि आता काय लिहायची आपल्याला इथे दोघांची ॲडिशन. ती दोघांची ॲडिशन इथे 3.5. बघा 44 मल्टिप्लिकेशनला 0.2 मल्टिप्लिकेशनला 3.5. बघा आता पहिल्यांदा काय करूया आपण या 44ला असंच ठेवूया आणि दोघांची मल्टिप्लिकेशन. आता कॅल्क्युलेशन बघा मी ते सांगते तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं. बघा आता इथे 0.2 आहे आणि इथे 3.2 आहे. आपण काय करायचं हे हा पॉईंटच्या आधी 0 येतो लिहायचं म्हणजे असं समजायचं 35 नी 2 ला मिळेल. पॉईंट काढून टाकायचे आणि फक्त जे नंबर्स आहेत ते ठेवायचे आणि त्याचेच मल्टिप्लिकेशन करायचे. बघा 2 नी 5 ला मल्टिप्लाय केलं तर 10 1 कॅरी. 2 नी 3 ला मल्टिप्लाय केलं तर 6 70. आत्ता काय करणार जे डेसिमल पॉईंट आहे ते देणार. इथे डेसिमल पॉईंट देणार आणि इथे डेसिमल पॉईंट देणार आणि या डेसिमल पॉईंटच्या आधीचा जो 0 आहे तुम्ही इथे लिहिणार. बघा इथे काय दिसते डेसिमल पॉईंट नंतर 1 डेसिमल पॉईंट नंतर 1 म्हणजे 2 डिजिट्स आहे. काय 2 डिजिट्स आहे तर राईट टू लेफ्ट यायचं बघायचं 2 डिजिट्स 1 2 इथे येणार. म्हणजे आपला आन्सर जे येणार ते काय येणार 0.70. आता परत काय करायचं या 44 नी याला मल्टिप्लाय करायचं. मी इथे लिहिते 44 मल्टिप्लिकेशनला काय लिहायचं मी लिहिणार काय ते फक्त 7 लिहिणार आणि याच्या बाजूचा हाय 0 लिहिणार नाही आणि हाय 0 लिहिणार नाही. डेसिमल पॉईंट कसं द्यायचं ते नंतर बघूया. बघा 7 4 जा 28 80 ते 2 कॅरी 7 4 जा 28 म्हणजे 7 नी 4 ला मल्टिप्लाय केलं 28 ह्या 2 मध्ये ऍड करायचं येतं 30 लिहिणार मी इथे. आता काय करायचं इथे पॉईंट द्यायचा. पॉईंटच्या आधीचा 0 आहे तो 0 इथे लिहायचा. आता इथे सुद्धा 0 आहे तो 0 इकडे लिहायचा. कळलं का मी पॉईंट दिलेले आहे. पॉईंट दिलेला पॉईंटच्या आधीचा 0 इकडे लिहिला आणि इथे 7 नंतरचा 0 मी इकडे लिहिला. आता काय करणार मी बघणार डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत 2 डिजिट्स आहेत तर मी बघते राईट टू लेफ्ट इथे दिले 2 डिजिट्स. काय काढलेलं आहे मी 30.80. 30.80 हा जर 0 असेल तर याला मिनिंग नाही हा इरेज करते. काय करते मी इरेज करते किंवा तुम्हाला ठेवायचं असेल तुम्ही ठेवू सुद्धा शकता. आणि याचं जे युनिट आहे ते स्क्वेअर सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे व्हॅल्यू कशा कुठल्या ते सुद्धा शिकलो आणि कॅल्क्युलेशन कसं इझिली सॉल्व्ह करायचं हे सुद्धा शिकलेलो आहे. ह्यानंतर काय करते मी हे इरेज करते आणि आपला आन्सर जे आलेलं त्याचं सेंटेन्स लिहिते. टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज 30.80 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा आपण फर्स्ट सेकंड सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं यानंतर नेक्स्ट बघूया. बघा फर्स्ट सब थर्ड सब क्वेश्चन बघूया. काय म्हणते आर इज इक्वल्स टू 2.5 सेंटीमीटर आणि एच इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. येऊया गिवन मध्ये. थर्ड साठी आहे तर गिवन मध्ये लिहूया आर काय आहे आपला 2.5 सेंटीमीटर अँड एच आहे हाईट दिली आहे 7 सेंटीमीटर. काढायचं काय कर्व सरफेस एरिया. मी इथे लिहिते फॉर्म्युला कर्व सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू
2πRh. लेफ्ट साईडची व्हॅल्यू काढायची, तिथे काहीच लिहिणार नाही, खाली इज इक्वल टू सगळ्या क्वांटिटीज आहे मल्टिप्लिकेशनला. 2 मल्टिप्लिकेशन पायची व्हॅल्यू 22/7. मी डिलीटेड 22/7. मल्टिप्लिकेशन R 2.5. मल्टिप्लिकेशन H 7. बघा इथून लिहिले का इथून लिहिले का सेमच आहे, कारण की ह्याच क्वेश्चनचं आपण सोल्युशन इथे बघत आहे. बघा काय करायचं, कसं करायचं, 7 इथे कॅन्सल होतो, 2 नी 22ला मल्टिप्लाय करायचं, 44 मल्टिप्लिकेशन 2.5. ही कॅल्क्युलेशन कसं सॉल्व्ह करायचं हे आपण बघितलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन कसं सॉल्व्ह करायचं आपण बघितलेलं आहे. तरी पुन्हा एकदा बघू. 44ला 2.5 नी मल्टिप्लाय करूया. मी काय करते, हा डेसिमल पॉईंट काढून टाकते. तर 25/4ला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. काय तर 100 मधला 0 इथे 10 कॅरी, परत 25/4ला मल्टिप्लाय करायचं तर 100. हा 100 कशामध्ये ऍड करणार की यामध्ये, काय इथं 110. इथे डेसिमल पॉईंट होता, आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिजिट, म्हणून मी इकडून बघणार राईट टू लेफ्ट, इथे डेसिमल पॉईंट देणार. आलेलं काय 110. आफ्टर डेसिमल पॉईंट 0 असेल तर त्याला मिनिंग नाही. आपला आन्सर आलेला आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. मी इथे लिहिते छानपैकी सेंटेन्समध्ये, द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर is 110 स्क्वेअर सेंटीमीटर. फ्रेंड्स, आता आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काढायचं आहे. तर मला इथे स्पेस पाहिजे, तर ही कॅल्क्युलेशन मी इथेच करत आहे. बघा इथे लिहिते मी सरफेस एरिया, इथे लिहिते मी टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू 2πr इन ब्रॅकेट H प्लस R. लेफ्ट साईडची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून मी तिथे काहीच लिहिणार नाही. इज इक्वल टू या सगळ्या क्वांटिटीज काय असतात एकमेकांना मल्टिप्लिकेशनला. 2 मल्टिप्लिकेशन पायची व्हॅल्यू काय पुट करणार 22/7. मल्टिप्लिकेशन आरची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2.5 इन ब्रॅकेट H प्लस R. H प्लस R म्हणजे 7 प्लस 2.5. बघा पहिले पुट केले आपण, बाकीचे सॉल्व्ह करूया. बघा 2 याला मल्टिप्लाय करूया, 44 7 मल्टिप्लिकेशन 2.5 मल्टिप्लिकेशन 7 प्लस 2.5. 7 प्लस 2.5 काय येतं 9.5. आता 44 जसंच्या तसं मल्टिप्लिकेशन सेम, या दोघांची मल्टिप्लिकेशन करूया. दोघांमधले डेसिमल पॉईंट काढून घेऊया आणि काय करूया याप्रमाणे लिहून घेऊया. मल्टिप्लिकेशन 25 5 जा 125 ते 5 12 कॅरी. बघा 25 9 जा येतं 225 यांची जी ॲडिशन येते ती येते 237. डेसिमल पॉईंट इथे तो डेसिमल पॉईंट 2 डिजिट्स आहे म्हणून मी इथून घेतला आणि इथे डेसिमल पॉईंट दिला 23.75/7. बघा काय करायचं आता, परत आपल्याला या दोघांची मल्टिप्लिकेशन करावी लागेल. आता मी हा पार्ट इरेज करते आणि याला 44 ने मल्टिप्लाय करते. 4 5 जा 20 ते 0 2 कॅरी, 4 7 जा 28 यामध्ये ऍड करायचा, 28 प्लस 2 30 ते 0 3 कॅरी, 3 4 जा 12 प्लस 3 15 5 इथे 1 कॅरी, 4 2 जा 8 प्लस 1 9 मल्टिप्लिकेशन. बघा 4 ने याला मल्टिप्लाय केला तर आता हा जो नंबर आहे हा सुद्धा सेम आहे, म्हणजे जे आन्सर इथे आलं ते येणार. इथे लिहिते 0059 प्लस सगळ्यांची ॲडिशन करायची 0 0 प्लस 0 0 5 प्लस 0 5 9 प्लस 5 14 1 कॅरी 1 प्लस 9 10. बघा इथे डेसिमल पॉईंट आफ्टर डेसिमल पॉईंट काय आहे 2 डिजिट्स आहे म्हणून मी इथे लिहिते. बघा आफ्टर डेसिमल पॉईंट 0 असेल तर त्याला मिनिंग नाही, तर मी इथे काय लिहिणार 1045 डिनॉमिनेटरमध्ये 7. आपला आन्सर आले का नाही. आता फायनली आपल्याला 1045 ला 7 ने डिवाइड करायचं, त्यासाठी मी इथेच करते. बघा मी इथे लिहिते याप्रमाणे 1045 इथे लिहिते 7
फर्स्टली काय करायचं, 7 1 ला डिवाइड करायचं. 7 1 ला डिवाइड होत नाही, पण 2 डिजिट पकडायचे. 2 डिजिट्सला म्हणजे 7 10 ला डिवाइड करायचं. 7 1 7, 10 - 7 3, 4 इथे. 7 34 ला डिवाइड करायचं. 7च्या टेबलमध्ये 34 येत नाही. 34 पेक्षा छोटा नंबर पाहिजे, तर इथं येतं 4. 7 4 जा 28. 7 5 जर घेतलं तर 35 आणि 35 हा ग्रेटर आहे. बघा इथे आन्सर येतं 6. 34 - 28 येतं 6. आता हा 5. 7 ने 65 ला डिवाइड करायचं, तर 7 9 63 येतं. 7 9 63. इथे येणार 65 - 63 2. 7 ने 2 ला डिवाइड होते, मग आपल्याला इथे डेसिमल पॉईंट घ्यावं लागेल. इथे घ्यावं लागेल 0. परत आता 7 ने 20 ला काय करायचं, डिवाइड करायचं. 7 2 जा 14, 7 3 जा 21. तर आपल्याला इथे 7 4 जा 7 2 जा. बघा इथे 20 आलेला आहे. 7 ने 20 ला डिवाइड करायचं, तर 7च्या टेबलमध्ये 20 पेक्षा छोटा नंबर काय तो 14. तर 7 2 जा आपण इथे 14 घेणार. बघा 20 - 14 येतं 6. बघूया 7 6 ला डिवाइड होत नाही, मी इथे 0 घेते. 7च्या टेबलमध्ये 63. 7च्या टेबलमध्ये 60 हा नंबर आहे का, नाही. 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 8 जा 56, 7 9 63. आपल्याला इथे लिहावं लागेल 7 8 जा 56. बघा इथे येतं 4. बघा आपण आफ्टर डेसिमल पॉईंट 2 डिजिट येईपर्यंतच काय करायचे, डिव्हिजन करायचे, नंतर करायची नाही. इथे लिहिणार मी आपला आलेला आन्सर आहे 149.28 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फर्स्ट आणि थर्ड सब क्वेश्चन सॉल्व्ह केलं. मी गेस करते आणि इथे सेंटेन्स लिहिते. बघा द टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर, द टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर is 149.28 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा फर्स्ट आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, सब क्वेश्चन. यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन बघूया. बघा आपण फर्स्टचा 4th सब क्वेश्चन बघूया. गिवन काय आहे, गिवन आहे आपल्याकडे आरची व्हॅल्यू आहे 70 सेंटीमीटर, याची व्हॅल्यू आहे 1.4 सेंटीमीटर. आपल्याला फर्स्टली कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. इथे फॉर्म्युला लिहिते, कर्ड surface area of a cylinder is equal to 2 pi RH. लेफ्टची व्हॅल्यू काढायची, राईटची व्हॅल्यू. लेफ्टची व्हॅल्यू काढायची, राईट साइड मध्ये व्हॅल्यू पुट करायची. इथे बघा 2 मल्टिप्लिकेशन. पायची व्हॅल्यू काय पुट करतो आपण, 22/7. इथे लिहिते मी 22/7. मल्टिप्लिकेशनला आरची व्हॅल्यू 70, मल्टिप्लिकेशनला एचची व्हॅल्यू आहे 1.4. यांनी याला काय करते मी, डिवाइड करते. 10 नी याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं बघा, 10 नी 1.4 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 40. मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन येतं 44. आन्सर येतं 616 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि हे आलेलं आहे मी सेंटेन्स मध्ये लिहून घेते छानपैकी. द कर्ड सरफेस एरिया ऑफ ए cylinder is 616 स्क्वेअर सेंटीमीटर. यानंतर काढूया टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर, फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 pi r इन ब्रॅकेट h प्लस r. बघा लेफ्ट साइडची व्हॅल्यू काढायची असते, तिथे आपण काहीही लिहिणार नाही. इज इक्वल टू राईट साइड काढायचं, व्हॅल्यू पुट करायच्या. 2 मल्टिप्लिकेशनला पायची व्हॅल्यू 22/7, मल्टिप्लिकेशनला आरची व्हॅल्यू आहे 70, मल्टिप्लिकेशनला ब्रॅकेट आहे h प्लस r. म्हणजे आपण काय लिहिणार 1.4 प्लस 70, 1.4 प्लस 70. बघा यांनी याला डिवाइड करायचं, इथं 10. आता 2 नी 22 ला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 44 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय येतं 440. मल्टिप्लिकेशन. आता याची जी ऍडिशन येते ते येते 71.4. 71.4. आता एवढं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर बघूया. मी इथे लिहिते 714, डेसिमल पॉईंट काढून टाकते आणि आता इथे लिहिते 44 आणि इथे 0. मल्टिप्लिकेशन बघा
हा 0 लिहिला, पण आता मी 0 इरेज करते. काय इरेज करते सांगा मला बघा. तर 0ला सध्या तरी इथे काही आता कॅल्क्युलेशनच्या वेळेस मिनिंग होईल. 4ने 4ला मल्टिप्लाय करतो. 4 4 जा 16, 6 1 कॅरी, 4 1 जा 4, यामध्ये ॲड करायचं आहे तर 5, 4 7 जा 28. आता हा नंबर याच्याशी मल्टिप्लाय केल्यानंतर एवढा येतं. हा नंबर पण सेम आहे, तर मग मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर येईल ते एवढंच राहील. मग इथे लिहिते 6 5 8 2. काय करते मी बघा ॲडिशन. 6 प्लस 5 11, 1 कॅरी, 1 प्लस 8 9, 9 प्लस 5 14, इथे 4 1 कॅरी, 1 प्लस 2 3, 3 प्लस 8 11, इथे 1 आणि इथे 1, 1 प्लस 2 3. आत्ता आपल्याला डेसिमल पॉईंटचं काम आहे. हे इथला 0 आहे ना, तर मी इथे लिहून घेते लास्टमध्ये, आणि मी हे डेसिमल पॉईंट आहे हे देऊन देते. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत? 1, म्हणजे मी इथे देते डेसिमल पॉईंट, आणि आलेला आन्सर इथे लिहिते मी 31,416 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा, आणि आपण हे आन्सर कशाचं काढलं आहे ते सेंटेन्समध्ये लिहून घेऊया. द टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर, द टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज 31,416 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा, अशा प्रकारे फ्रेंड्स आपण फर्स्टचा 4 नंबरचा सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. बघा, फर्स्ट क्वेश्चनचा लास्ट सब क्वेश्चन. बघा, आरची व्हॅल्यू दिली आहे 4.2 सेंटीमीटर. इथे गिवन मध्ये लिहिणार क्वेश्चन 5 आहे. आरची व्हॅल्यू आहे 4.2 सेंटीमीटर आणि एफची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 14 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं? कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. द कर्ड सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर, बघा, इज इक्वल टू लिहिते मी 2 पाय आर एफ, इज इक्वल टू खाली इज इक्वल टू सगळ्या क्वांटिटी मल्टिप्लिकेशनला 2 ची व्हॅल्यू 2च, पायची व्हॅल्यू काय लिहितो आपण 22/7. मी इथे पुट करणार 22/7 मल्टिप्लिकेशन. आर काय आपला? आर आहे 4.2 मल्टिप्लिकेशन. याची व्हॅल्यू काय आहे? 14. इथे काय करते? फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केलेली यानंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा, इज इक्वल टू खाली इज इक्वल टू ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 40/7 या दोघांपैकी कोणाला तरी डिवाइड करायचं आहे. मी याला काय करते? डिवाइड करते. 7 2 जा 14. मग काय करते? 2 ची आणि 4.2 ची मल्टिप्लिकेशन. 2 2 4.2 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं 8, म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन इतकी आलेली आहे. आता या दोघांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं मी इथे तुम्हाला सांगते. 8.4 मल्टिप्लिकेशनला 44. नेहमीप्रमाणे डेसिमल पॉईंट काढून घ्यायचा आणि 4 ने 4 ला मल्टिप्लाय करून बघायचं. 16 येतं, 1 कॅरी. 4 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं 32, 32 प्लस 1 33 हे लिहायचं. हा नंबर याच्याशी मल्टिप्लाय केल्यानंतर एवढा आन्सर येतं. सेम नंबर आहे म्हणजे तेवढंच येणार. मल्टिप्लिकेशन इथे लिहिते मी सगळं 6 3 3. हेच काय आहे? इझी ट्रिक आहे. जर नंबर सेम असेल हे दोन्ही तर अशा प्रकारे लिहून घ्यायचं. प्लस म्हणजे सगळ्यांची ॲडिशन करायची. 6 प्लस 3 प्लस 6 9, इथे ना 9, 3 प्लस 3 6 आणि इथे 3. काय आलेला आपला आन्सर? 3696. आता डेसिमल पॉईंट कुठे होता? इथे होता की इथे? बघा, इथे वर आहे डेसिमल पॉईंट. तर 1 डिजिट आहे, मी इथून घेते. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 369 स्क्वेअर सेंटीमीटर. आपण कॅल्क्युलेशन पण करत आहे आणि व्हॅल्यू कशा बुक करायच्या, सॉल्व्ह कसं करायचं हे पण बघत आहे. आता कशाचं काढलेलं आहे आन्सर ते लिहून घ्या. द कर्ड सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज 369.2 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा, ह्यानंतर टोटल सरफेस एरिया काढूया. बघा, इथे लिहिते मी फॉर्म्युला. टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर. बघा, इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 2 पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशन. आर ची व्हॅल्यू आहे 4.2 प्लस एच प्लस आर, म्हणजे काय करणार? 14 प्लस 4.2, 14 प्लस 4.2
इज इक्वल टू याची मल्टिप्लिकेशन ते 44. काय करते 7 मी याला काय करते डिवाइड करते 0.6 मल्टिप्लिकेशनला 0.6. दोघांची जी ॲडिशन येते ती येते 18.2. बघा ब्रॅकेटमध्ये येते 18.2 म्हणजे 44 मल्टिप्लिकेशनला 0.6 मल्टिप्लिकेशनला 18.2. बघा 44 परत आलेलं आहे 18.2 0.6 सॉल्व करायचं आहे. पॉईंट काढून घ्यायचा 0 काढून घ्यायचा परत लिहायचं. बघा 6 2 जा 2 इथे 1 कॅरी 6 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं तर 48 प्लस 1 49 9 इथे 4 कॅरी 6 1 जा 6 6 प्लस 4 10. इथला 0 इकडे 2 डिजिट्स आहेत इथला 1 इथला 1 इथे बघा इथे मी मल्टिप्लिकेशनला 10.92. आता याची करायची मल्टिप्लिकेशन तर हे मला परत इरेज करावं लागणार. इथे लिहिते मी 10.92 मल्टिप्लिकेशनला 44. आता यावेळेस मी हा पॉईंट इथेच राहू देते. 4 ने याला मल्टिप्लाय करते 4 ने 2 ला 8 4 ने 9 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 36 6 इथे 3 कॅरी 4 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर 0 0 प्लस 3 3 4 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर 4. हा आणि हा नंबर सेम याची मल्टिप्लिकेशन जे येणार ती याची येणार. बघा हे सगळं मी परत लिहिते 8 6 3 4. ॲडिशन 8 6 प्लस 8 14 4 इथे 1 कॅरी 1 प्लस 3 4 4 प्लस 6 10 0 इथे 1 कॅरी 1 प्लस 4 5 5 प्लस 3 8 इथे 4. डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत 2 हे 9 आणि 2 इथे बघायचं डेसिमल पॉईंट दिलेला आहे. आपला आन्सर आलेला आहे 480.48 युनिट कॅरियाचं स्क्वेअर सेंटीमीटर. याचा आन्सर काढलाय आपण त्याचं सेंटेन्स लिहून घेऊया. द टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज 480.48 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चनचा 5th हा लास्ट सब क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. ह्यानंतर प्रॅक्टिस सेटचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रॅक्टिस सेट 16.2 चा सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. रीड करायचं. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ए क्लोज सिलेंड्रिकल ड्रम. सरफेस एरिया काढायचा आहे. इफ इट्स डायमीटर इज 50 सेंटीमीटर अँड हाईट इज 45 सेंटीमीटर. तर काय म्हटलेलं आहे सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया काढायचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच एवढा आहे. तर आपल्याला आर आणि एच ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.40. एच ची व्हॅल्यू दिलेली आहे आपण गिव्हन मध्ये लिहून घेऊया. एच 45 सेंटीमीटर पाय दिलेला आहे 3.14. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे आर ने दिले इफ इट्स डायमीटर इज 50 सेंटीमीटर. तर आर ने दिलेलं आहे डायमीटर दिलेलं. जर डायमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल तर आपण आर काढू शकतो. बघा मी इथे लिहिते डायमीटर म्हणजे आपण त्याच्यासाठी स्मॉल डी किती लिहिलेलं आहे 50 सेंटीमीटर. बघा मी आर ची व्हॅल्यू काढते. आर म्हणजे d/2 म्हणजेच 50/2 म्हणजे आपल्याला जी रेडियस म्हणजे आर जो पाहिजे तो किती येणार 2 इथे येणार 25. आर मिळालेला आपला 25 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला आपलं जे फाइंड आहे सरफेस एरिया ऑफ ए क्लोज सिलेंड्रिकल ड्रम म्हणजे हे जे आपल्याला काढायचं ते काढता येईल. आपण लिहून घ्यायचं फॉर्म्युला. द सरफेस एरिया ऑफ क्लोज्ड cylindrical drum is equals to 2 pi r in bracket h plus r. बघा व्हॅल्यू पुट करूया 2 मल्टिप्लिकेशनला पाय. पायची व्हॅल्यू काय पुट करणार 3.14 मल्टिप्लिकेशनला आर काय काढलेला आपण 25 ब्रॅकेटमध्ये एच ची व्हॅल्यू काय आहे 45 प्लस साइन आर ची व्हॅल्यू काय काढली आपण 25 इथे लिहिते 25. बघा सॉल्व करायचं आहे. मी काय करते ह्या 2 ने ह्या 25 ला मल्टिप्लाय करते म्हणजे इथे लिहिते 3.14 मल्टिप्लिकेशनला 25. ह्या दोघांची ऍडिशन करते. ह्या दोघांची ऍडिशन येते 70.
म्हणजे हे राहील 70 याला मल्टिप्लिकेशन. हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनला आपण 70 लिहू शकतो. बघा इथे लिहिते मी इज इक्वल टू करून 3.14 मल्टिप्लिकेशनला 50 मल्टिप्लिकेशनला 70. 3.14 मल्टिप्लिकेशनला आता आता काय करायचे दोघांची मल्टिप्लिकेशन. 0 0 जसेच्या तसे फर्स्ट नंबरची मल्टिप्लिकेशन इथे येते 35. बघा ह्या दोघांची करायची मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करायच्या वेळेस काय लिहिणार मी 0 0 लिहिणार नाही आणि हे डेसिमल पॉईंट सुद्धा लिहिणार नाही. इथे लिहिते मी फक्त 314 आणि इथे लिहिते 35. 5 ने 4 ला मल्टिप्लाय केल्यानंतर येतं 20. 0 इथे 2 कॅरी. 5 ने 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर येतं 5. 5 प्लस 2 हा कॅरी 7. 5 ने 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 15 मल्टिप्लिकेशन. 3 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं 12 येतं 1 कॅरी. 3 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं येतं 3. 3 प्लस 1 4 हा इथे 4. 3 3 जा 9. 0 7 प्लस 2 9. 5 प्लस 4 9. 1 प्लस 9 10. बघा इथे आलाय 10 10 9 9 0. आता काय करणार आपण हे 0 इथे लिहिणार आणि हा डेसिमल पॉईंट आहे. आता याचं काय करायचं आपण हे जी इथे बाजूला 0 होते ते इथे लिहिले आता आणि इथे 0 0. आता काय करायचं आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत ते बघायचं 2 डिजिट्स राईट टू लेफ्ट इथे दिलेला आहे मी. डेसिमल पॉईंट नंतर जर 0 असेल तर त्याला मिनिंग नाही. आपला आन्सर आलेला आहे 10,990. 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर. आपण सेंटेन्स मध्ये लिहून घेऊया. द सरफेस एरिया ऑफ ए क्लोज्ड cylindrical drum is 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे आपण हा सेकंड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. बघा प्रॅक्टिस सेट 16.2 चा थर्ड क्वेश्चन आहे. रीड करूया. फाइंड द एरिया ऑफ बेस अँड रेडियस ऑफ ए सिलेंडर इफ इट्स curved surface area is 660 square centimeter and height is 1 centimeter म्हणजे 21 centimeter. area of a base सिलेंडरचा एरिया ऑफ बेस म्हणजे हा कसा राहील सर्कल. एरिया ऑफ ए सर्कलचा फॉर्म्युला तिथे यूज करावा लागेल. मी ते गिव्हन मध्ये काय काय ते लिहून घेते पहिले. गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे कर्व्ड सरफेस एरिया दिलेला आहे त्यांनी. कर्व्ड सरफेस एरिया 660 स्क्वेअर सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे 21 सेंटीमीटर. आता फॉर्म्युला हे आता यामध्ये आपल्याला पायचे व्हॅल्यू यूज करायचे. आपण इथे पायचे व्हॅल्यू यूज करणार 22/7. रेडियस काढायचे आणि एरिया ऑफ बेस म्हणजे पाय स्क्वेअर काढायचा आहे. पाय स्क्वेअर काढायसाठी आपल्याला आर काढायची आहे. तर आर कशी काढणार आपण कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करून रेडियसची व्हॅल्यू काढणार. त्यानंतर आपण एरिया ऑफ ए बेस काढणार. बघा इथे लिहिते मी कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू काय लिहिणार 2πRh. बघा लेफ्ट साईडला बघा ही व्हॅल्यू दिलेली आहे 660 इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 2 मल्टिप्लिकेशनला पायची व्हॅल्यू 22/7. मल्टिप्लिकेशनला काय म्हणते आर. फाइंड द एरिया ऑफ बेस अँड रेडियस. आर काढायचं म्हणजे मल्टिप्लिकेशनला आर म्हणजे हे जसंच्या तसं मल्टिप्लिकेशनला आता H 21 सॉल्व करायचं आहे. बघा 660 इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 7 ने मी याला काय करते डिवाइड करते. 7 ने 21 ला डिवाइड केलं तर आलं 3. 3 ने 22 ला काय करते मल्टिप्लाय करते. किती येते 66 आणि हा 2 मल्टिप्लिकेशनला आर. आता मी काय करते साईड चेंज करून लिहिते. बघा इथे लिहिते 2 मल्टिप्लिकेशनला 66 मल्टिप्लिकेशनला आर इज इक्वल टू 660. खालीला पण 660. आता हा आर लेफ्ट साईडलाच पाहिजे तो काढायचा आणि ही जी क्वांटिटी आहे ती मी राईट साईडला. ही मल्टिप्लिकेशनला आहे तर जेव्हा साईड चेंज करेल तेव्हा ते डिनॉमिनेटरला जाईल. बघा इथे लिहिते मी आर इज इक्वल टू 660 अपॉन 2 मल्टिप्लिकेशन 66. बघा ह्या 66 ने जर याला काय केलं डिवाइड केलं तर इथं येतं 10. 10 न्यूमरेटरला आणि 2 डिनॉमिनेटरला. आता 2 ने 10 ला डिवाइड करायचं 5.
5 सेंटीमीटर. आपल्याला इथे रेडियस मिळालेली आहे, ते लिहिते मी इथे. द रेडियस ऑफ ए सिलेंडर, रेडियस ऑफ ए सिलेंडर इज 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. आता काय करायचं, एरिया ऑफ ए बेस म्हणजे एरिया ऑफ ए सर्कल, एरिया ऑफ ए बेस, एरिया ऑफ बेस इज इक्वल्स टू लिहिणार पाय आर स्क्वेअर. बघा पायची व्हॅल्यू काय पुट करायची, 22/7, 22/7 मल्टिप्लिकेशनला आर 5 आणि हा स्क्वेअर. बघा 22/7 मल्टिप्लिकेशनला इथे आर 5 स्क्वेअर लिहिला पण 25. आता कसं करायचं बघा, आता 22/7 म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, 22/7 म्हणजे आपण 3.14 सुद्धा लिहू शकतो. तर मी इथे लिहून घेते मल्टिप्लिकेशनला 25. आता काय करते मी, या दोघांची मल्टिप्लिकेशन इथे करते, ते मी कॅल्क्युलेशन 3.14 मल्टिप्लिकेशनला 25. नेहमीप्रमाणे डेसिमल पॉईंट काढते मी आणि मल्टिप्लिकेशन करते. मग 25 ने 4ला मल्टिप्लाय करता येतं 100, इथे 0, 10 वर कॅरी, 25 1 जा 25. यामध्ये ऍड करणार मी, काय येते 35. हा 35 मधला 5 इथे ठेवायचा, 3 कॅरी. बघा 25 ने 3ला काय करायचं, मल्टिप्लाय करता येतं 75. 75 + 3 78. डेसिमल पॉईंट इथे होता. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत, 2. इथे घेते फ्रॉम राईट टू लेफ्ट, इथे 2 डिजिट्स आले म्हणून मी इथे डेसिमल पॉईंट घेतला. इथे लिहिलं 78.50 आणि युनिट स्क्वेअर बघा सेंटीमीटर. आपला जो एरिया आहे तो लिहिणार आहे एरिया ऑफ ए बेस. द एरिया ऑफ सेंटेन्स मध्ये लिहिणार आहे द एरिया ऑफ बेस इज 78.50 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे आपण ह्या प्रॅक्टिस सेटचा थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस सेट 16.2चा लास्ट क्वेश्चन आहे, बघूया, रीड करूया. फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर व्हिच इज ओपन ॲट वन एंड. सिलेंड्रिकल शीटचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे आणि ते काय, एका साईडला काय आहे, हे ओपन आहे, म्हणजे एका साईडला झाकण नाही आणि दुसऱ्या साईडला झाकण आहे. म्हणजे आपल्या घरी साखरेचं असं कन्सिडर करायचं की आपल्या घरी साखरेचा डबा, गोल डबा, त्याला झाकण नाही आहे. तर याचा आपल्याला काय काढायचा, एरिया काढायचा आहे. तर काय करावं लागेल, कर्व सरफेस एरिया काढावा लागेल आणि जो बेस आहे बेसचा एरिया काढावा लागेल. नंतर काय म्हटलंय, क्वेश्चन रीड करूया. फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. मग काय म्हटलंय त्यांनी, ह्या सिलेंड्रिकल शीटला म्हणजे ह्या डब्याला असं म्हणू की झाकण लावायचं आहे. झाकण सुद्धा सिलेंड्रिकल शेपमध्येच असणार. तर त्या झाकण लावायसाठी शीट लागेल, त्याचा एरिया किती राहील तर ते आपल्याला काढायचं आहे. ते आपल्याला काढायचं आहे, म्हणजे असं म्हणू की टोटली पूर्ण डब्याचाच आपल्याला एरिया काढायचा आहे. पण पहिला एरिया कसा काढायचा आहे, तर डब्याचं झाकण नसताना आणि त्यानंतर डब्याचं झाकण लावल्यावर त्या कम्प्लीट झाकणासाठी किती एरिया लागेल तो एरिया काढायचा आहे. तर स्टार्ट करूया. बघा मी गिव्हन मध्ये लिहिते काय काय गिव्हन आहे. गिव्हन मध्ये काय गिव्हन आहे, विच इज ओपन ॲट वन एंड आणि हुज डायमीटर दिलेली आहे. डायमीटर म्हणजे डी दिलेली आहे 28 सेंटीमीटर. पण आपल्याला फॉर्म्युलामध्ये आर पाहिजे, तर आर काढून घेऊया. D/2 इज इक्वल्स टू बघा 28/2 म्हणजे 14 सेंटीमीटर. आपला आर मिळालेला आहे आपल्याला 14 सेंटीमीटर. दुसरा पण त्यानंतर हाईट 20 सेंटीमीटर आणि यामध्ये फायची व्हॅल्यू सुद्धा असते, ती आपण 22/7 यूज करणार आहे. तर फर्स्टली काय करायचं आहे, एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर. फक्त मी इथे लिहिते फॉर द एरिया ऑफ द शीट, एरिया ऑफ द शीट required to make cylindrical container. बघा मी इथे लिहिते एरिया ऑफ ए शीट, एरिया ऑफ ए शीट काय लिहिते, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ शीट प्लस एरिया ऑफ बेस.
एरिया ऑफ बेस. बघा, कर्व सरफेस एरिया ऑफ शीट म्हणजेच काय 2πr(h) प्लस एरिया ऑफ बेस म्हणजे सर्कलचा फॉर्म्युला πr². बघा ह्या दोघांमध्ये काय कॉमन दिसते, πr. मी इथे कॉमन काढून घेते, πr राहतं काय 2 प्लस आय. आता काय करावं लागेल, आपण जे हा फॉर्म्युला काढलेला आहे आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट कराव्या लागतील. बघूया, इज इक्वल टू खाली इज इक्वल टू पाय ची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशन आर ची व्हॅल्यू 14 ब्रॅकेट आहे ते. बघा 2h प्लस आर, 2 मल्टिप्लिकेशनला h, 2 मल्टिप्लिकेशनला 20 प्लस आर ची व्हॅल्यू 14. बघा यानंतरची प्रोसेस इथे करूया. इथे लिहिते मी एरिया ऑफ शीट इज इक्वल टू, बघा इथे 7 ने 14 ला डिवाइड केल्यानंतर येतं 2 आणि 2 ने 22 ला मल्टिप्लाय केलं तर काय येतं 44. म्हणजे कॅल्क्युलेशन मी इथे लिहून घेते, मल्टिप्लिकेशनचं साईन. आता काय करायचं, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. 2 ने 20 ला मल्टिप्लाय केलं तर 40 ब्रॅकेटमध्ये लिहिते मी 40 आणि हा प्लस 14. बघा 44 मल्टिप्लिकेशन 40 प्लस 14 येतं 54. आता करायची दोघांची मल्टिप्लिकेशन. आता ते कॅल्क्युलेशन मी इथे लिहिते. बघा 4 ने 4 ला मल्टिप्लाय केलं 16, 6 इथे 1 केली, 4 ने 5 ला मल्टिप्लाय करतं 20, 1 मध्ये ऍड करायचं 20 काय येतं 21. हा 4 याच्याशी मल्टिप्लाय केलं एवढं येतं. इथे पण सेम नंबर आहे म्हणजे तेच आन्सर येणार. इथे 6 1 2 ऍडिशन करायची, 6 1 प्लस 6 7 2 प्लस 1 3 2. बघा इथे आन्सर आलेला आहे 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपण एरिया काढलाय कशासाठी, म्हणजे पूर्णतः सिलेंड्रिकल सरफेस कर्व सरफेसचा म्हणजे सिलेंडरचा विदाऊट झाकण असताना म्हणजे आपण काढलेला आहे एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक सिलेंड्रिकल कंटेनर. आपण इथे लिहिते मी ऑफ ए शीट रिक्वायर्ड टू मेक ए cylindrical container is 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा आपण फर्स्ट क्वेश्चनचं इथपर्यंत जे आपल्याला पाहिजे होतं इथपर्यंत ते आपण काढून घेतलं, म्हणजे फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर सॉल्व्ह केलं. यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्टचं काढलं म्हणजे फाइंड द अप्रॉक्सिमेट द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. तर आपण काय करूया, पुढला पार्ट सॉल्व्ह करण्यासाठी हे इरेज करूया. गिवन मध्ये जे आहे हे एवढं पाहिजे, अजून त्यामध्ये ऍड करावं लागेल एच. पहिली एचची व्हॅल्यू पाहिजे होती ती आपल्याला नको, आता एचची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची. म्हणजे एच किती पाहिजे 2 सेंटीमीटर. म्हणजे मी इथे लिहिते फॉर द एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक a lid of height 2 सेंटीमीटर. बघा इथे लिहिणार मी एरिया ऑफ शीट साठी काय लागणार, कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला सरफेस एरिया, त्यामध्ये ऍड करावी लागणार एरिया ऑफ लीड म्हणजे सर्कल. एरिया ऑफ लीड म्हणजे ते सर्क्युलर शेपमध्ये आहे. बघा इथे लिहून घेऊया 2πrh प्लस इथे लिहून घेऊया πr². कॉमन काय दिसते इथे πr, इथे πr कॉमन काढून घेऊया. πr राहतं काय 2h प्लस राहतं काय इथे r. व्हॅल्यू पुट करूया. पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशन आरची व्हॅल्यू 14 ब्रॅकेटमध्ये 2 मल्टिप्लिकेशनला h. तर आपण काय लिहिणार 2 मल्टिप्लिकेशनला 2. इथे लिहिते मी 2 मल्टिप्लिकेशनला 2 प्लस आरची व्हॅल्यू 14. बघा सॉल्व्ह करूया आणि याच्यानंतरची जी स्टेप आहे आपण इथे लिहूया. मी इथे लिहिते एरिया ऑफ शीट इज इक्वल टू, पण इथलं लिहायच्या आधी हे सॉल्व्ह करूया. 7 2 जा 14, 2 मल्टिप्लिकेशन 22 44 मल्टिप्लिकेशन. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून इथे लिहायचं 2 मल्टिप्लिकेशन 2 4, 4 प्लस 14 18. आता काय करायचं आहे
44ला 18नी मल्टिप्लाय करायचं आहे किंवा 18ला 44नी मल्टिप्लाय करायचं आहे. तर मी 44ला 18नी मल्टिप्लाय करते. 18चा टेबल माहिती आहे. 18 4 द 72, इथे 2 7 कॅरी. 18 4 द 72, 72 यामध्ये ऍड करायचा. 7 प्लस 72 79, म्हणजे काय आलेलं आहे 792. इथे लिहिते मी 792 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला ते झाकण बनवायसाठी जे शीट लागेल त्याचा एरिया लागेल 792 स्क्वेअर सेंटीमीटर. मी इथे लिहून घेते. द एरिया ऑफ शीट required to make a lid of container is 792 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 16.2चा 4th नंबर म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. फायनली इथे आपला प्रॅक्टिस सेट 16.2 सॉल्व्ह झालेला आहे. विथ कॅल्क्युलेशन, विथ इझी कॅल्क्युलेशन, विथ डिफिकल्ट कॅल्क्युलेशन. व्हॅल्यू कशा पुट करायच्या, व्हॅल्यू पुट केल्यानंतर ते कसं सॉल्व्ह करायचं, कशा प्रकारे फॉर्म्युला यूज करायचं, हे सुद्धा आपण सगळं छानपैकी ह्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 16.2च्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर काही क्युरीज असतील व्हिडिओ बघता तर नक्की प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा. व्हिडिओ आवडला तर आवर्जून शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.